राज्यातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून ज्या ठिकाणी या सर्व महिलांनी महायुतीला जा सपोर्ट दिलेला त्या सपोर्टामुळे आता महायुतीचं सरकार हे स्थापन झाले। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना त्या सर्व महिलांना गिफ्ट देण्यासंदर्भामध्ये आता 6वा आणि 7व्या हप्ता हा एकत्रित म्हणजे त्या हप्त्यामध्ये वाढ केल्यामुळे 2100 आणि 2100 असे 4200 रुपये एकत्रितरित्या त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भामध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या। आता त्या कोणत्या महिलांना आता किती तारखेपर्यंत व कोणत्या बँक खात्यामध्ये त्या पैशाची हे नियमित परतफेड होणार आहे, कारण एकच बँक खातं हा आता महाराष्ट्र शासनाने ठेवलेला आहे। आता त्या मोठा निर्णय हा केलेला आहे, कारण की सर्व महिला मतदार भगिनींनी ज्या नवीन मतदार होता, ज्या महिलांना आता पहिल्यांदा वेळी मतदान केलं होतं आणि ज्या महिलांना एकूण 5 हप्त्याचे वितरण त्यांच्या खात्यामध्ये झालं होतं, अशा सर्व महिला मिळून एकूण 2,40,00,000 महिलांनी मतदान स्वरूपामध्ये आशीर्वाद हा एकनाथ शिंदे यांना या महायुती सरकारला दिलेला आहे। त्यामुळे त्यांची परतफेड करण्यासाठी आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये 2,100 रुपये, आता जो काही पहिले 1,500 रुपये हप्ता मिळत होता त्यामध्ये वाढ करून 2,100 रुपये म्हणजे 2,100 रुपये जे परतफेड करण्यासंदर्भामध्ये मोठी अपडेट ही आलेली आहे। आता प्रत्येक महिलेने एक काम करायला पाहिजे। आता ज्या महिलेचं आधार कार्ड म्हणजे बँकशी लिंक नाही, त्या महिलांनी बँकशी आधार कार्ड लिंक करणे हे अनिवार्य झालेले आहे। ज्यामुळे तुम्हाला येणारा डिसेंबरचा हप्ता हा रखडल्या जाणार नाही, किंवा जानेवारीचा हप्ता जो काय आता डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचं काम आता महायुतीचं सरकार करण्यासंदर्भामध्ये कटिबद्ध आहे। आणि ही योजना निवडणुकीच्या अगोदर निवडणूक आयोगाने ह्या महत्त्वाकांक्षी योजनेला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आता ती स्थगिती उठवल्यानंतरच महिलांना 6व्या हप्त्याच्या डिसेंबरचा जो काय हप्ता आता बाकी आहे, येणाऱ्या 8 दिवसामध्ये आता डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या कोणत्या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जे काही बँकशी आधार कार्ड लिंक असेल त्याच खात्यामध्ये देण्यासंदर्भामध्ये निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे। आता निवडणूक झाली आहे, निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी महायुतीला यश प्राप्त झालं। आता मुख्यमंत्री पद स्थापन होईल, त्यानंतरच संपूर्ण जे काय आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाने हे स्थगिती आणली होती। फक्त कशामुळे तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये या योजनेचा कोणताही प्रभाव पडावा नाही, त्यामुळे त्या योजनेला फक्त स्थगिती दिली आहे। ही योजना बंद केलेली नाही, कोणत्याही अफवांना महिलांनी बळी पडू नये। त्यामुळे आता निवडणूक आयोगाने आता आचारसंहिता संपली, निकाल जाहीर झाला, निवडणूक संपुष्टात आली। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिपदाची शपथविधी होईल। शपथविधी झाल्याबरोबर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर जे काय निवडणूक आयोगाने स्थगिती ही लादलेली आहे ती स्थगिती उठवण्यात येईल। उठवण्यात झाल्याबरोबरच महिलांना शब्द दिला होता मुख्यमंत्री यांनी आत्ताच, कालचं एक विधान आहे की त्यांनी ज्या महिलांसाठी महत्त्वाकांक्षी रूपी योजना आम्ही त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना हातभार लागावा, यासाठी कुटुंबामध्ये कुठंतरी छोटासा वाटा मिळावा यासाठी आहे, सरकार आमचं देणार आहे घेणार नाही या संदर्भामध्ये मोठं वक्तव्य केलं। आणि त्या सर्व पात्र महिलांना येणाऱ्या काळामध्ये स्थगिती उठवून त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरची त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2,100 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्येच दिला जाणार असल्या संदर्भामधील वक्तव्य देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता सर्व पात्र महिलांना येत्या काही दिवसामध्येच त्यांच्या खात्यामध्ये 2,100 रुपयाचा म्हणजे 1,500 रुपयावर 600 रुपयाची वाढ करून एकत्रित 2,100 रुपये हे येतात। आणि असंही होऊ शकते की येणाऱ्या काळामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता 4200 रुपये देखील येण्याची शाश्वती हे निर्माण झाली आहे। म्हणून महिलांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल, यामध्ये पुढील तारीख निश्चित झाल्यास अपडेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर देत राहू। तोपर्यंत नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।